गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। उजनी आणि वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे दोन्ही धरणातील विसर्ग एकत्र वाहत पंढरपूरला पोहोचला आहे। पाण्याचा विसर्ग 70,000हून अधिक आहे, त्यामुळे चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। जुना दगडी पूल ही पाण्याखाली गेला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाकडून नदी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेलाय। उजनी धरणामध्ये मिसळणारा दौंड येथील विसर्ग 55,585 क्युसेक कायम असल्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून मंगळवारी पहाटे 3:30 पासून 60,000 क्युसेक विसर्ग कायम आहे, तर वीर धरणातून नीरा नदीत 4,667 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नीरा नृसिंहपूर येथे 65,000च्या पुढे भीमा नदीत पुढील विसर्ग कायम राहणार आहे। आज सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण पाणीसाठा 117.11 TMC झाला आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC झालाय। उपयुक्त साठा टक्केवारी 97.57% झाली आहे। दौंड येथे नदी पातळी 5,000.210 मीटर, तर धरणात येणारी आवक 33,803 क्युसेक आहे। धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 99.78% पर्यंत पोहोचला असून धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे। सध्या 61,600 क्युसेक इतका मोठा नदी विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे।